पहिलं वर्ष, दुसरं वर्ष. एका रकमेवर काय म्हटलं, एका वर्षाचं व्याज किती येते? सरळ व्याज दिलाय पहिले आणि दुसरं दिलाय चक्रवाढ व्याज 25 येते. पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज किती राहील? 25. दुसऱ्या वर्षात सरळ व्याज पण 25 राहील आणि चक्रवाढ व्याज किती? 25 प्लस एक्स्ट्रा जे चाललं ते आपल्याला काय म्हटलं त्यानं, एकूण 2 वर्षाचं 51.25 झालं. बरोबर आहे. 25 आणि 25 50. एक्स्ट्रा किती गेलं? 1.25. एक्स्ट्रा गेलं 1.25 दुसऱ्या वर्षी चक्रवाढ व्याज. म्हणजे ह्या 25 रुपयावर एक्स्ट्रा चालले 1.25. तर 100 वर किती तुमचा दर निघाल? 100 गुणिला 1.25 भागिला 25. बरोबर आहे. 25 चोक 100 आणि 125 चोक 500. 2 घरानंतर पॉईंट. म्हणजे दर किती आला तुमचा? 5%. दर किती आहे? 5%. हे भेटलं तुम्हाला, हे व्याज होतं, हे व्याजावरचं व्याज आहे 5%. बरोबर आहे. दर जर 5% असेल तर हे 25 कोणत्या तरी रकमेचे 5% आहे ना. 25 कायचे 5% आहे? 500चे. 25 जे आहे, 25 कोणत्या रकमेचे 5% आहे? 500चे. बरोबर आहे. म्हणजे ती रक्कम कोणती झाली मग? 500. 25 काय आहे? 5% आहे त्या 500चे. समजलं दर किती झाला मग? 5% आणि मुद्दल किती आहे मग? 500.